नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 मेच्या भागामध्ये आता नंदिनी सांगत असते, मला आणि पार्थला काव्याने 4 ते 5 वेळेला कॉल करायचा प्रयत्न केला. तिच्या कॉल लॉगमध्ये दिसते ना तिने कॉल केल्याचं, पण आम्हाला तर एकसुद्धा कॉल आला नाही. असं कसं काय झालं वसू आत्या, असं ती डायरेक्ट विचारते. तर तेव्हा विजय आता मध्ये पडतो आणि म्हणतो, एक मिनिट, एक तर आम्ही तुमच्या समोर घरामध्ये शिरतोय, आम्हाला काय माहिती काय झालं. म्हणजे मला वाटलं होतं पार्थ नंदिनी तुम्ही तरी सेन्सिबल आहात आणि तुम्ही असले सेन्सलेस आणि बेसलेस आरोप करताय आमच्यावर. तर पार्थ आता ओरडतो, माइंड युअर लँग्वेज. तेव्हा विजय आता वेगळ्या टूनमध्ये बोलू लागतो, म्हणतो, नंदिनी, पार्थ, मला असा समज होता की तुम्ही तरी या घरातले समंजस सदस्य आहात, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करणं हे तुम्हाला आणि या घराला शोभा देतं का. आणि विचारतो, आता ठीक आहे का लँग्वेज. आणि वसूला म्हणतो, काय आहे ना, मुद्द्याचे प्रॉब्लेम नाहीत, भाषेचे प्रॉब्लेम आहेत, असं म्हणून दोघे सुद्धा हसू लागतात. तर इतक्यातच आता नंदिनी त्याला म्हणते, मस्करी सुचते तुला. तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, आम्हाला काय म्हणायचं ना हे बरोबर कळते तुला. तर विजय म्हणतो, काय लोक आहेत ही आपल्यावरती आरोप करत, म्हणजे स्वतःची 2-2 लग्न झाली, बायको प्रेग्नंट झाली आणि ही बायको सांभाळता येत नाही आहे. तर पार्थ परत ओरडतो, तोंड सांभाळून बोल. तेव्हा विजय म्हणतो, मग तू काही बोलशील नाही, मी ऐकून घ्यायचं का. तर पार्थ म्हणतो, तुला ऐकावं लागेल कारण हे माझं घर आहे. तर तेव्हा विजय अजून जोरात ओरडतो, अरे तुला काय कळत नाही का रे, किती वेळा तेच बोलतो. हे घर विक्रम काकांचं आहे आणि अर्ध घर आईंच्या नावावरती आहे, कळलं का. तुला मेमरी लॉस वगैरे झालाय का. असं तो बोलत असताना तर पार्थ तर एवढं जोराने चिडतो, धावत जाऊन त्याची कॉलरच पकडतो आणि दोघं चक्क हाणामारी करू लागतात. आणि आता बाकी सर्वजण त्यांना दोघांना सोडवू लागतात. आणि मानेने आता पार्थला शांत करते, म्हणते, नको भांडू, शांत हो. आणि वसू म्हणते, या घरामध्ये ना या प्रेग्नन्सीच्या नावाखाली काय काय सहन करावं लागणार आहे ना कोणास ठाऊक. आणि म्हणते, जाऊ देत विजयराव, आपल्याला रम्याला फोन करायचा आहे ना, चला. असं म्हणून आता हे दोघे सुद्धा आतमध्ये निघून जातात. तर पार्थ एवढा चिडलेला असतो, म्हणतो, कधी याला ना कॉलरला पकडून घराच्या बाहेर काढतोय असं झाले. तर मानेने म्हणते, शांत हो रे तू, नको उगीच चिडचिड करूस, या लोकांच्या नादी लागून ना आपण आपला BP हाय करायचं नाही, तू गप्प बस बरं. तर पार्थचा थोडासा शांत झाल्यानंतर मानिनी नंदिनीला सांगते, नंदिनी मी गुरुजींच्याकडे जाऊन आले. तर तेव्हा नंदिनी विचारते, काय म्हणाले गुरुजी, सगळं ठीक होईल ना. तेव्हा मानिनी म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणाले ना ते कळलंच नाही मला, पण धोका आहे असं म्हणाले. म्हणाले की संकट दबा धरून बसलंय, पण कर्मचक्र फिरणार आहे आणि ऋण उतरणार आहे असं काहीतरी म्हणत होते. तेव्हा जेव्हा म्हणतो, गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळेल अशी कुठली डिक्शनरी आहे का रे मार्केटमध्ये. तेव्हा मानिनी जीवाला गप्प बस रे म्हणते आणि नंदिनीला सांगते, त्यांनी ना तुम्हा दोघींना एक अभिमंत्रित धागा दिलेला आहे, उद्या पूजा झाली रे झाली की मग ना तुम्हा दोघींना मी ते धागे बांधेन. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, आपण तसंच करूया. आणि त्यानंतर मित्रांनो आता खोलीमध्ये आल्यानंतर नंदिनीला हे सगळे मानिनी आता काही बोललेले असते ते सगळं काही आठवत असतं. तेव्हाच आता जेव्हा तिथं येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे गोळ्या घे. आणि तेव्हा नंदिनी वेगळ्याच विचारात दिसलेली बघून तिला विचारतो, आता काय झालं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झाले काय विचारताय, मी हाच विचार करते की आज जर काव्या पोटावर पडली असती तर केवढ्याला पडलं असतं हे सगळं. तर तेव्हा जीवा म्हणतो, तू अजूनही तोच विचार करतेस. तर नंदिनी म्हणते, अहो करणारच ना, लहान बहीण आहे ती माझी. एकीकडे बाबांनी सांगितले की घरामध्ये मिसकॅरेजची हिस्ट्री आहे आणि त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले की काव्याची प्रेग्नन्सी खूप नाजूक आहे, जपायला हवं तिला. आणि भरीसभर गुरुजींनी सांगितलं की धोका आहे आणि तुम्ही म्हणताय की माझ्या डोक्यामध्ये हेच सुरू आहे म्हणून. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं तसं नाही, मी फक्त इतकंच म्हणत होतो. असं तो बोलत असताना नंदिनी म्हणते, काहीसुद्धा बोलू नका तुम्ही, मी पाहिली तिची अवस्था. आणि आम्ही दोघी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, तेव्हा ना मी माझ्या डोळ्याने तिची अवस्था बघितलेली आहे. एक गरोदर बाई आली होती आणि तिचं मिसकॅरेज झालेलं बघून काव्या केवढी पॅनिक झाली होती. आणि हे जर सगळं तिच्या बाबतीत खरंच झालं तर ती मुलगी कसं करेल हे सगळं काही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं पण हे सगळं काही झालेलं नाही आहे ना. तर नंदिनी म्हणते, पण जे काही झालेलं आहे ते ठीक नाही आहे जीवा, आणि आज परत ना तिच्या जीवावरती बेतेल असा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ते कोणी केले ना याचा अंदाज आहे मला, फक्त ना माझ्याकडे पुरावा नाही आहे आणि हे परत होणार, मी सांगते ना तुम्हाला, माझं गट फिलिंग सांगते मला. तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही होणार आणि हा सगळा कोइन्सिडन्स असू शकतो ना. आपण एक काम करूया, आपण यापुढे ना सगळेजणच काळजी घेऊयात, तुझी सुद्धा आणि काव्याची सुद्धा. न सांगता बाहेर कुठेही जायचं नाही. म्हणजे बघ ना, आज सुद्धा सगळेजण एकामागोमाग एक बाहेर गेले
आता सगळेच एका पाठोपाठ एक निघतील असं कोणाला माहिती होतं. आणि मिथुन काका बघ ना, एरवी तो घरी असतो, पण नेमका तो सुद्धा आज बँकेत गेला होता. तेव्हा नंदिनी म्हणते मी तोच विचार करते, नेमके मिथुन काका आजच कसे काय बँकेत गेले. आणि मित्रांनो, आता या दोघांना सुद्धा शंका आलेली असते. तर इकडे आता वसू आणि विजय वैतागलेले असतात. वसू म्हणते छे छे छे, आपण इतका फुलप्रूफ प्लॅन केला होता पण सगळा फसला. ती आगाऊ काव्य वाचली. तर तेव्हा विजय म्हणतो हो ना, चला माझा दुसरा अटेम्प्ट सुद्धा फेल गेला. तर वसू म्हणते नाहीतर काय, पैशापायी पैसा वाया गेला. आणि त्या मिथुनला पैसे देऊन ठेवले, त्याचा काही उपयोग झाला का? नाही झाला. अहो, तुम्ही एवढे नेटवर्क जामर्स आणले होते, त्याचाही काही उपयोग झाला नाही. आणि म्हणते नाही नाही, आता माझी रम्या आली ना तरच मग काहीतरी घडेल. तर विजय तर चिडतो आणि म्हणतो काय म्हणाले तुम्ही, माझी रम्या आली की काहीतरी घडेल? म्हणजे मी काही ते रिकामटेकडा बसलोय? नाही नाही, एक मिनिट, माझे कामधंदे, माझा बिझनेस वगैरे सगळं काही सोडून मी तुमची खानदानी दुश्मनी माझ्या शेंगावरती घेऊन फिरतोय? वेड आहे का मी? तुम्हाला आणि रम्याला रिस्पेक्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय ना, तर तुम्ही रम्या रम्या करताय. एक तर ती आली ना तर तिला न धडपडता चालायला सांगा. 1000 वेळा पडत असते नॉनसेन्स. तर तेव्हा वसू घाबरते आणि म्हणते विजयराव तुम्ही मला असं बोलताय? तर तेव्हा विजय तर हसूच लागतो आणि म्हणतो सॉरी सॉरी, फसवलं फसवलं. आणि म्हणतो राग आला होता, बाहेर काढायचा होता. आणि कधी नव्हे ते असं वावत गेलो ना, मेलोड्रामात झाला. तर तेव्हा वसू म्हणते अहो घाबरले ना मी. तर तेव्हा विजय म्हणतो सॉरी सॉरी सॉरी. तर तेव्हा वसू म्हणते नाही खरं सांगू का, म्हणजे मी पण सॉरी हां. आणि तुम्ही कुठचे रिकाम तिकडे, केवढे कामं करता ना तुम्ही, नाही का? आणि खरं सांगू का, रम्या इथे नाही आहे ना, तिची आठवण येत होती हो. त्या ओघामध्ये मी बोलून गेले. आणि तुम्ही आहात की इथे माझ्याबरोबर. आणि आता बघाच, हे मिशन आपण पूर्ण करायचंच. आणि म्हणते दमला असाल ना हे सगळं प्लॅनिंग वगैरे करून, असं म्हणून गुड नाईट करते. तर तेव्हा आता विजय तिथून निघून जातो. आणि तेव्हा विजयसुद्धा आता गुड नाईट करून रूमच्या बाहेर येतो. आणि मित्रांनो, बाहेर आल्या आल्या तो स्वतःला 3-4 जोराची कानाखाली मारून घेतो. आणि म्हणतो सावर स्वतःला सावर, तुझा खैरा चेहरा वेळच्या अगोदर या सगळ्यांना दिसायला नको आहे. आणि इकडे मित्रांनो, आता मानिनी एकटीच विचार करत असते. आणि तिला आत्ता जे काही घडलेलं असतं ते सगळं काही आठवत असतं. पार्थ म्हणालेला असतो काहीतरी चुकतंय, सगळे घरामधले एकाच वेळेला कसे काय बाहेर पडले. आणि ती सगळी काही या विचारात असते. तर तेव्हा नंदिनी तिथं येते. आणि नंदिनी आल्यानंतर ती विचारते आई तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा मानिनी म्हणते हो मी ठीक आहे. आणि तिला म्हणते नंदिनी किती काळजी करतेस गं सगळ्यांची, माझी कटकट, काव्याची काळजी, तिची तब्येत, घरातल्या सगळ्यांचं रुटीन, सगळं बघत असतेस. कधी कधी असं वाटतं की तू प्रेग्नंट आहेस, हे आम्ही सगळे विसरतो की काय? आणि तू सुद्धा, आणि या घराला तुझ्या प्रेग्नन्सीचा विसर पडतो की काय? तेव्हा नंदिनी म्हणते नाही हो आई, असं काही सुद्धा नाही, काळजी वाटली तुमची. मला माहिती आहे ना, सगळ्यांचं सगळं मार्गी लागल्याशिवाय तुम्ही शांत होणार नाही. आणि जर तुम्ही शांत नाही झाला ना तर घरसुद्धा शांत होणार नाही, म्हणून आले तुम्हाला भेटायला. तर इतक्यातच मित्रांनो, आता मिथुन काका तिथं येतो आणि म्हणतो वहिनी आत येऊ का? तर तेव्हा मानिनी म्हणते अहो या ना भाऊजी, विचारताय काय? आणि म्हणते हा भाऊजी, मी तुम्हाला सांगायचं विसरले, मी श्रेयाच्या हॉस्टेलच्या फीज भरून टाकल्यात हां, तुम्हाला सांगायचं राहिलं. आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्हाला बोलायचं राहून गेलं. तर तेव्हा मिथुन काका चक्क रडूच लागतो आणि डायरेक्ट मानिनीचे पायच पकडतो. तर तेव्हा या दोघींना सुद्धा धक्काच बसतो. तर मानिनी विचारते अहो काय झालं काय झालं? तर तेव्हा मिथुन काका म्हणतो वहिनी माफ करा, मी घरी पाहिजे होतं. तर तेव्हा मानिनी म्हणते काव्यासाठी म्हणताय का? तर तेव्हा मिथुन काका रडत रडत हो असं सांगतो. तर मानिनी म्हणते बघा ठीक आहे, म्हणजे जे झालं ते झालं, काव्य नीट आहे ना, मग झालं तर. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो नाही वहिनी, मी पाहिजे होतं, माझं चुकलं खरंच, आई शपथ माझं चुकलं, मी जायला नको पाहिजे होतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही काका हो ठीक आहे, पण तुम्हाला जर बँकेत जायचं होतं तर तुम्ही सकाळी बोलायला हवं होतं, काही बोललाच नाही तुम्ही. तर मानिनी आता विचारते मला एक गोष्ट सांगा, तुम्ही श्रेयाची फी भरण्यासाठी बँकेत गेला होतात का? तेव्हा मिथुन काका सांगतो हो त्यासाठीच गेलो होतो. तेव्हा मानिनी म्हणते पण मी म्हणाले होते ना की मी देते पैसे म्हणून, तुमचा तो काय चेक येणार होता तो आला की काय? तर तेव्हा मिथुन काका सांगतो नाही तो आलाच नाही, म्हणून तर मी तुम्हाला 2-3दा बोलायचा प्रयत्न केला, पण तुम्ही तर तुमच्या टेन्शनमध्ये गडबडीत होतात, म्हणून ना मी त्या विजयकडून पैसे घेतले आणि बँकेत गेलो. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर तर या दोघींना खूप मोठा धक्का बसतो. आणि मानिनी विचारते विजयनी फीचे पैसे दिले? तर तेव्हा मिथुन काका म्हणतो नाही नुसते फीचे पैसे नाही दिले तर खूप काही बोलला. मिथुन भाऊजी नाकारते आहेत, मिथुन भाऊजीचं खूप वय झालं पण कर्तृत्व शून्य आहे, साधे मुलीची फी भरायला पैसे नाही आहेत, 4 वेळेला मी फी भरते, असं तुम्ही म्हणालात असं तो म्हणाला.
पण मला तुमच्यावरती विश्वास होता. नाही, मला माहिती आहे की तुम्ही माझ्या फक्त वहिनी नाही तर मोठ्या बहिणी आहेत. आत्तापर्यंत किती वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला सावरलं, मदत केली, मुलीची फी भरली. पण वहिनी, माझं दुसरं मन अतिशय लाचारीनं, गरजेनं कावीळ झालेल्या मनाला कसं सगळं स्वच्छ दिसणार? ते म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते. माझं मन म्हणत होतं की कदाचित आपण इतके वर्ष घरात राहतो, इतका प्रयत्न करतो आणि आपल्यापासून काही होत नाही, म्हणून कदाचित सहज तोंडातून निघालं असेल. आणि त्याने मला खूप फोर्स केला आणि त्याने मला पैसे दिले गोड बोलून आणि घेतले मी, कारण 2 दिवसात त्याची फी भरायची होती. आणि बँकेत गेलो आणि ते एन्व्हलप काढलं तर त्याच्यावरती वसुताईची सही. आणि म्हटलं, वसुताई मला 1 रुपयाला सुद्धा कधी विचारत नाही, नीट बोलत नाही आणि माझ्या नावाने चेक दिलाय. आणि मग मला तेव्हाच संशय आला आणि तेव्हा मी श्रेयाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, हे बघा, हा चेकच मी नाही जमा केला वहिनी, मी खोटं नाही बोलत वहिनी, असं म्हणून तो चेक दाखवतो आणि म्हणतो, माझं खरंच चुकलं हो, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला, मला माहिती आहे. तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे भाऊजी, तुम्ही आधी शांत व्हा बरं. आणि म्हणते, मी खरंच सांगते, माझ्या मनात असं कधीच काहीच आलेलं नाही आहे आणि असं मी तुम्हाला कधी काही बोललेले नाही आहे आणि मी थोडीशी चिडचिड केली त्याबद्दल सॉरी. पण माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी होत्या ना, मी खरंच पैसे देणार होते, मी तुम्हाला म्हणालेच ना, पण काही ना काहीतरी येत राहिलं म्हणून माझ्याकडून उशीर झाला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई, त्या विजयने तुमच्या दोघांच्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून केलेलं आहे हे सगळं. कळलं का काका तुम्हाला? पद्धतशीर प्लॅन करून तुमची दुसरी बाजू ओळखून त्यावर बरोबर घाव घातलाय त्याने, ठरवून तुम्हाला बँकेत पाठवले त्याने. तर तेव्हा मिथून काका आता चिडतो आणि म्हणतो, नंदिनी, असं जर असेल ना तर मी त्याचं तोंड बघणार नाही, खरंच सांगतो. तेव्हा नंदिनी म्हणते, द्या तो चेक, द्या बरं माझ्याकडे. तर तेव्हा मिथून काका आता तो चेक नंदिनीकडे देतो. तर नंदिनी म्हणते, त्या विजयला ना आता हा चेक मीच परत करते. आणि ही नंदिनी कोण आहे ना हे सांगण्याची वेळ आली आता विजयला. आणि नेमकं तेव्हाच आता इकडे स्वयंपाकघरामध्ये विजय काहीतरी बनवत असतो आणि तो गाणं गुणगुणत असतो, आवाज वाढव डीजे तुला. आणि नेमकंच तेव्हा आता नंदिनी तिथे येते आणि ते गाणं ऐकल्यानंतर म्हणते, आई शपथ, आज आनंद निवासच्या समोर अगदी हेच गाणं वाजत होतं. तर विजय म्हणतो, रिअली? आणि असं म्हणून तो परत नाचत नाचत ते गाणं म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी एकदमच गप असं जोराने त्याला ओरडते आणि तेव्हा विजयला तर धक्काच बसतो. आणि तेव्हा आता नंदिनी तर रागारागात पुढे येते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्या समोर उभी राहते आणि म्हणते, इतका मोठा आवाज होता ना त्या गाण्याचा की आम्ही सगळेजण हैराण झालो. जसं तू या घरात आल्यापासून आम्ही सगळेजण हैराण झालोत ना, अगदी तसंच. आणि विचारते, बाय द वे, एक्झॅक्ट सेम गाणं कसं काय गुणगुणतोयस तू? तर विजय म्हणतो, आपण गाणं ठरवून थोडी गुणगुणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, करेक्ट, ठरवून गाणी गुणगुणता येत नाहीत, पण ठरवून प्लॅन मात्र करू शकतो. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता विजयला तर धक्काच बसतो. आणि नंदिनी आता विचारते, काय करतोयस काय तू विजय? तर तेव्हा विजय म्हणतो, दिस इज जिंजर अँड लेमन टी, पिणार का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही. तर तेव्हा नंदिनी अजून पुढे जाते आणि म्हणते, पण रेसिपी छान आहे, कधी वेळ पडली ना तर पिळायला आणि ठेचायला नक्कीच आवडेल मला. आणि म्हणते, जिंजर आणि लेमन. तर तेव्हा विजय आता थोडासा परत बाजूला जातो. तर नंदिनी परत त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तू जे काही करतोयस ना ते मला कळत नाही असं समजू नकोस. तर तेव्हा विजय म्हणतो, मी आणि मला ॲब्सोल्युटली आयडिया नाही आहे तू कशाबद्दल बोलतेस, असं म्हणून तो फ्रीज उघडायला जातो. तर तेव्हा नंदिनी परत फ्रीज बंद करते आणि म्हणते, आज काव्याच्या बाबतीत तू जो काही प्लॅन केला होतास त्याबद्दल बोलते मी. तेव्हा विजय म्हणतो, आम्ही तुमच्या समोर घरी शिरलो, ओके. पार्थने खोटे आरोप केले माझ्यावर, तो अंगावर धावून आला माझ्या, आणि आता तू पण. तर जेव्हा त्या नंदिनी रागारागात लिंबू काढते फ्रीजमधून आणि त्याच्या दिशेने फेकते आणि त्यानंतर म्हणते, स्वतःला फार शहाणा समजतोस. आणि म्हणते, चल एक गंमत सांगते तुला. मी आणि काव्या, आम्ही शाळेत असताना एक मुलगा ना काव्याला खूप त्रास द्यायचा, अविनाश. काव्याने नाही सांगितलं मला, पण मी शोधून काढलं त्याला. आणि मी ठरवलेलं होतं की या मुलाला चांगलीच अद्दल घडवायची. स्पोर्ट्स डे होता आणि लंगडीचा गेम होता आणि खचाखच भरलेल्या ग्राउंडमध्ये ना अविनाश मला धरायला उठला. तर तेव्हा विजय म्हणतो, आणि तू त्याला पायात पाय घालून पाडलंस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, छे, असल्या फालतू गोष्टी नंदिनी करत नसते. आणि म्हणते, तो मला धरायला धावला आणि मी पळायला लागले आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की अविनाश मला आऊट करणार, पण मी ठरवलं होतं की याला चांगलाच थकवायचा. त्यामुळे मी पळत राहिले, पण शेवटी एका वेळी तो चक्कर येऊन खाली कोसळला. ॲडमिट करावं लागलं त्याला आणि काव्याला घेऊन गेले होते मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये, शहाळं घेऊन. आणि तिथेच मी त्याला समज दिली, माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही. तेव्हा विजय चाललेला असतो तर नंदिनी परत त्याच्या आडवी जाते आणि म्हणते, काय सांगितलं मी त्याला? माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही.
ठरवलं असतं ना तर त्याचं थोबाड फोडू शकले असते मी. ठरवलं असतं ना तर मी माझ्या आईबाबांना मध्ये घालून त्याला शिक्षा मिळवून दिली असती. पण मी तसं केलं नाही. कारण ना मला त्याला मेसेज द्यायचा होता की नंदिनीने ठरवलं तर कुणाला सुद्धा न कळू देता ती समोरच्याला आडवं सुद्धा पाडू शकते. जे मी शाळेतल्या मुलाला सांगितलं ना तेच मी तुला सांगते विजय. माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही. नाहीतर मी तुझं जे करीन ना असं म्हणून त्याच्या अंगावरतीच जाते आणि म्हणते ते तू सहन नाही करू शकणार. कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. आणि असं ती बोलत असताना विजयचा हात लागून एक डिश खाली पडते आणि जोराचा आवाज होतो आणि विजय तर अजून जास्त घाबरतो. आणि त्यानंतर तो चेक हातामध्ये घेते आणि म्हणते आणि हो हा तुझा चेक मिथून काकांना दिला होतास ना. आणि म्हणते क्रेडिट नाही केला त्याने, पुअर ट्राय असं म्हणून तो चेक तो त्याच्या तोंडावरती फेकते आणि म्हणते आम्हा देशमुखांची पाळंमुळं ना फार खोलवरती रुजलेली आहेत. आपल्या घरातील माणसांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव समर्थ आहोत. त्यामुळे असल्याना फालतू गोष्टी करण्याची परत काही सुद्धा गरज नाही आहे. आणि त्यानंतर जाता जाता परत थांबते आणि त्याचा चहाचा कप घेते आणि त्याच्यासमोर घेऊन जाते आणि त्याला देत म्हणते एन्जॉय युअर जिंजर लेमन टी. आणि तेव्हा विजय तर खूप धक्क्यात गेलेला असतो. आणि त्यानंतर आता नंदिनी गेल्यानंतर म्हणतो काव्याची पडू दे विकेट, मग तुला असा पळवतो ना मी, तू आणि मी अशी लंगडी घालूया ना, बघूया कोण पहिले चक्कर येऊन पडतं ते. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा आणि नंदिनी झोपलेले असतात. तर तेव्हा नंदिनीला जाग येते आणि जीवाने तो नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो. तर नंदिनी म्हणते किती इनोसंट वाटतायत हे आणि भोळे अगदी, पण उठल्यानंतर यांचा इनोसन्स जातो कुठे हेच कळत नाही मला. असं बोलून ती आपला हात खेचून घेत असते. तर तेव्हा जीवा तिचा हात पकडतो आणि तो तर उठलेला असतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणतो तुला सोडणार नाही मी चकाचक बाई. तर तेव्हा नंदिनी त्याला फटका मारते आणि म्हणते माझीच ट्रिक माझ्यावरती वापरताय. तेव्हा जेव्हा म्हणतो झाली सुरू, सकाळी सकाळी उघडलं नाही दुकान तोपर्यंत तुझे फटके चालू होतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते मग आगाऊपणा कमी करायचा ना. तर तेव्हा जेव्हा तर तिच्या गालावरती किसच करतो आणि म्हणतो केला आगाऊपणा कमी केला. आणि असं म्हटल्यानंतर नंदिनी तर हसूच लागते. तर आता जेव्हा तिला गुड मॉर्निंग करतो आणि दोघे सुद्धा छान हसत असतात. त्यानंतर जेव्हा म्हणतो ऐक ना एक विचारू का, आपल्यात सगळं असं नॉर्मल चाललंय ना. तर नंदिनी म्हणते आता हे काय मध्येच. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं तसं नाही ग, डोक्यात जस्ट एक थॉट आला की कसं लाईफ एकदम असं सिम्पल सोबर सुरू आहे, म्हणजे काही राडा नाही काही ड्रामा नाही. तेव्हा नंदिनी परत त्याला एक फटका मारते आणि ते सुख बघवत नाही ना तुम्हाला. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आता लगेच बायकोस म्हणून असा चुकीचा अर्थ काढू नकोस ग. माझं म्हणणं असं होतं की लाईफमध्ये काही ॲडव्हेंचर नाही आहे ना यार. म्हणजे बघ ना मी ऑफिसला जातो, तू कामावर जातेस, रात्री घरी आल्यानंतर फॅमिली टाईम, बेडरूममध्ये आल्यानंतर कपल टाईम, उरलेल्या वेळामध्ये बाळाबद्दल चर्चा. म्हणजे हे कसं एकदम बोरिंग सिम्पल आयुष्य चालू आहे. यात सगळ्यामध्ये जीवांदिनी कुठे आहेत. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो असं काय करताय तुम्ही, आत्ता काही दिवसांच्या पूर्वीच ना तुम्हाला सरप्राईज दिलं ना, ॲडव्हेंचरच होतं ना ते. तेव्हा जीवा म्हणतो काही दिवसांच्या पूर्वी मला ना तसे सरप्राईज रोज द्यायला आवडेल. आणि म्हणतो तूही दे ना कधीतरी. आणि म्हणजे माझं म्हणणं काय, मी आधी ना कसं तुझ्या अगोदर पायावरती पाय टाकायचो, मग आपले पाय एकमेकांना लागायचे आणि मग आता काय, मी माझा पाय तुझ्या पायावरती टाकला की तू तुझा पाय काढून घेतेस. तेव्हा नंदिनी म्हणते काढूनच घेणार ना मी. अहो आता मला बाळासाठी असं सरळ जपून झोपावं लागणार आहे आणि मग तुमच्या पायाने मला इरिटेड होतं. तर तेव्हा त्या जीवा चिडतो आणि म्हणतो इरिटेड. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय आहे ना जेव्हा मी माझ्या आयुष्याची 20-25 वर्ष मला हवी तशी झोपत होते आणि आता तसं नाही आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही झोपू शकता, पण मला आता डिलिव्हरी होईपर्यंत डाव्या कुशीवरतीच झोपावं लागणार आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही अगं मी काय म्हणतो माहिती का, देव करो आणि आपलं बाळ लवकर बाहेर येवो आणि मग ना आपण ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते आपण काय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो आपण ना मग आपल्या छोटो नंदिनीसाठी ना त्याच्या भावाची तयारी करूयात ना. तेव्हा नंदिनी परत जीवाला 2 फटके मारते आणि म्हणते कळतं का तुम्हाला, अजून आपलं एक बाळ जन्माला आलेले नाही आहे आणि लगेच दुसऱ्या बाळाचा विचार पण सुरू केलात. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मग काय झालं त्यात, बाबा म्हणतात ना फ्युचर प्लॅनिंग इज मस्ट. तर तेव्हा नंदिनी म्हणते अजिबात नाही, एक मुलगी बास झालं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो असं काही सुद्धा होणार नाही आहे, तू 2दाही होणार आहेस. असं तो बोलत असताना इतक्यातच गजर वाजतो. तर तेव्हा जेव्हा लगेचच म्हणतो सत्य सत्य आहे. तर नंदिनी त्याच्यावर चिडते आणि म्हणते तुम्ही उठा बरं अगोदर, उठा चला आवरा चला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो मी ऑफिसला उशिरा जाणार आहे, आधी तू तयार हो आणि आईसमोर जाऊन उभी राहा. तर तेव्हा नंदिनी विचारते का. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं विसरलीस, अगं आज आई तुला आणि काव्याला, आणि असं नाही म्हणत ना गुरुजींच्या आवाजात बोलू लागतो, आज आई तुला आणि काव्याला गुरुजींनी मंतरलेला
सुरक्षा कवच धागा बांधणार आहे, हा हा हा. असं तो बोलत असताना नंदिनी परत त्याला एक फटका म्हणते आणि काय बोलत असता तुम्ही. तर तेव्हा जीवा म्हणतो खरं तर ना मला या तुझ्या फटक्यांपासून वाचण्यासाठी ना कवच कुंडल चिलकत वगैरे सगळं काही लागणार आहे. असं म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा हसू लागतात. आणि त्यानंतर आता मानिनी या दोघींना सुद्धा तो सुरक्षा कवच धागा बांधू लागते. नंदिनीला अगोदर बांधत असते, म्हणते इडापिडा टळो आणि माझ्या लेकींचा वंश सुखरू पळो. तर तेव्हा काव्याला बांधताना काव्या म्हणते आई थोडंसं लूज बांधाल. तर मानिनी म्हणते हो, आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप काळजी काळजी करते, किती बोलते ही बाई, पण खरं सांगू का आजूबाजूला अशा सगळ्या केसेस बघितल्यात ना, म्हणून काळजी वाटते. अनुभव आहे ना म्हणून सांगते, काळजी घ्यावी या दिवसात. तेव्हा नंदिनी म्हणते काळजी घेऊ आम्ही आई, पण आज ना मला आनंद निवासला जावंच लागेल. तेव्हा काव्यासुद्धा म्हणते आणि मलासुद्धा आई ना क्लासला जावं लागेल आज, खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आज. तेव्हा मानिनी म्हणते हो हो तुम्ही जा, मी काय तुम्हाला घरामध्ये डांबून ठेवणार नाही आहे, पण जायचं जर असेल ना तर एक अट आहे, माझं ऐकायचं हां. इथून पुढे तुम्हाला सोडायला आणि पिकअप करायला एक ड्रायव्हर दादा तुमच्याबरोबर असणार आहेत. आणि म्हणते नाही म्हणायचं नाही आहे, विक्रमनी पाठवलेले आहेत. आणि त्यानंतर राजन दादा अशी हाक मारते. तर तेव्हा ते ड्रायव्हर दादा तिथे येतात. तर मानिनी म्हणते राजन दादा, या काव्या मॅडम आणि या नंदिनी मॅडम, इथून पुढे तुम्ही काळजी घ्यायची आहे यांची. तर तेव्हा राजन दादा म्हणतो हो हो मॅडम, साहेबांनी दोघांचे नंबरसुद्धा पाठवलेले आहेत आणि मी सेव्हसुद्धा केलेले आहेत. तर तेव्हा नंदिनी आता काव्या म्हणते काव्या येतेस ना आपण निघूयात. तर तेव्हा काव्या म्हणते नाही तू त्यांना घेऊन हो पुढे, मला असंही निघायला तासभर आहे. तेव्हा नंदिनी म्हणते दादा मला सोडाल का आधी मग. तर तेव्हा ते दादा ठीक आहे असं म्हणून बाहेर जातात. आणि नंदिनी आता तिथून निघून जाते आणि काव्यासुद्धा जाते. आणि आता हे यांचं सगळं काही बोलणं जे असतं ते वसूने चोरून ऐकलेलं असतं. आणि ती म्हणते नजर तर काव्याला लागणारच. आणि म्हणते सॉरी सॉरी काव्याच्या बाळाला. आणि मित्रांनो असंही बोलत असते आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा शारदा आता फोनवरती नंदिनीसोबत बोलत असते. म्हणते मला तर काही कळतच नाही आहे, नक्की काय होणार आहे की जे तुम्हा दोघांशी निगडीत आहे. तर त्यानंतर मानिनी म्हणते हा काळा धागा ते ड्रायव्हर दादा, हे सगळं काही फक्त तुमच्या काळजीपोटी आहे असं ती काव्याला सांगत असते. आणि त्यानंतर काव्या तर निघून जाते. आणि नेमकं तिचा काळा धागा जो असतो मित्रांनो, तो लूज बांधल्यामुळे तिथंच खाली पडतो. आणि त्यानंतर मित्रांनो काव्य आपली चालत चाललेली असते आणि हा विजय जो असतो तो दबा धरून बसलेलाच असतो. आणि तो कार चालवत चालवत काव्याच्या दिशेने जातो आणि मित्रांनो चक्क तो काव्याला धडकवतो आणि काव्याला ॲक्सिडेंट करून मित्रांनो काव्याला तो पाडतो. आणि त्यानंतर भरधाव वेगाने गाडी घेऊन तिथून निघून जातो. आणि मित्रांनो आता शारदाची काळजी जी तिने फोनवरती व्यक्त केलेली असते नंदिनीसमोर, आणि काव्याचा जो हातामधला धागा पडलेला असतो, आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम साधून आता विजयने बरोबर डाव साधून काव्याला तर उडवलेलं असतं मित्रांनो. आणि आता पुढं काय होईल ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.